नागपूर मध्यवर्ती कारागृहात चरस आणि अंमली गोळ्या घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह शिपायाला रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित शिपायाला अटक केली असून या घटनेमुळे कारागृह विभागात खळबळ उडाली आहे। आरोपी विकास सहाने याच्याकडून तपासणी दरम्यान 39 ग्रॅम चरस, 35 नशेच्या गोळ्या आणि 5 सर्जिकल ब्लेड जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे। काल कारागृह अधीक्षकांनी पोलीस स्टेशन येथे लेखी पत्र देऊन कळवले कारागृह येथील कर्मचारी विकास सहारे हा नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता ड्युटीवर आला होता। जेलमध्ये प्रवेश करताना सर्व कर्मचाऱ्यांची तिथं तपासणी होते, त्याची पण तपासणी करण्यात येत होती। तपासणी दरम्यान त्याच्याकडे संशयित अशी वस्तू आढळल्याचे त्याच्या अंडरग्राउंडमध्ये तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला समजून आले। त्यांनी त्याबाबत कारागृह अधीक्षक यांना कळवले। कारागृह अधीक्षकांना यांनी आपल्याला पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्या माहितीनुसार ताबडतोब सदर ठिकाणी जाऊन पंचासमक्ष त्याच्याकडे मिळून आलेल्या वस्तूची पाहणी केली असता त्या एक पॅकेट होता सेलोटेपने बंद केलेला, ते ओपन केला असता त्याच्यामध्ये 39 ग्राम चरस सदृश्य पदार्थ आणि 5 सर्जिकल ब्लेड आणि काही नशेच्या गोळ्या अशी वस्तू सापडलेल्या आहेत। त्याचा पंचनामा करून ते ताब्यात घेतलेले आहेत। तसेच विकास सहारे हा पोलीस जेल कर्मचारी आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे। तो बहुतेक जेलमधील जे आरोपी आहेत तो त्यांना देण्यासाठी त्या वस्तू घेऊन जात होता आणि त्याचा तपास चालू आहे। तो वस्तू कोणाला देणार होता आणि त्या वस्तूचा ते जेलमधील जे आरोपी आहेत ज्यांना पण आहेत ते कशासाठी वापर करणार याचा अधिक तपास करण्यात येत आहे। सदर कर्मचारी नवीनच आहे, मागील वर्षी जानेवारीमध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे आणि राहायला तो इतवारी परिसरात आहे।